या बातमीचे प्रस्तुत करतायत 31 वर्षापासून आपल्या सेवेत असलेले अग्रसेन ट्रेडर्स। आमच्याकडे सोन्यासारखा शरबती घेऊ उपलब्ध, तसेच नरम पोळीसाठी विशेष शरबती घेऊ उपलब्ध व सर्व प्रकारचे घेऊ, ज्वारी, डबल फटका तूर डाळ, फटका चना डाळ, कालीमुछ चावल व सर्व धान्य योग्य होलसेल भावात मिळेल। आमचा पत्ता गजानन महाराज मंदिर जवळ वरुड बसस्थानक परिसरात बसमध्ये चढताना महिलेच्या पर्समधून 40,000चा मुद्देमाल लंपास। वरुड पोलीस स्टेशन मध्ये अज्ञात चोरट्या विरुद्ध गुन्हा दाखल। बसमध्ये चढताना महिलेच्या पर्समधून 20,000 रुपयांची रोकडसह 20,000 रुपयांचे दागिने असा एकूण 40,000चा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना 1 मे रोजी वरुड बसस्थानक परिसरात घडली। या प्रकरणी स्मिता कर्तुनिया वय वर्ष 42 राहणार मलकापूर शेंदुर्जना घाट यांच्या तक्रारीवरून वरुड पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। वरुड बसस्थानक परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ सुरू असून दैनंदिन कुणाची पर्स, पाकिट, दागिने व इतर साहित्य चोरी होत आहे। पोलिसांनी या भुरट्या चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी प्रवाशांकडून होत आहे। तर वरुड शहरासह ग्रामीण भागात देखील चोरीचे प्रमाण वाढल्याने आता नागरिकांमध्ये आणखी भीतीचे वातावरण तयार झाले आहे। आता वरुड पोलीस स्टेशन याकडे कशी कारवाई करते आणि या चोरट्यांचा बंदोबस्त कसा करते याकडे सर्व तालुक्याचे लक्ष लागले आहे। मुलाने वडिलांना दगड मारून केले जखमी, वरुड पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल। प्राप्त माहितीनुसार दारूच्या नशेत घरी आलेला मुलगा शिवीगाळ करत होता। यावेळी वडिलांनी त्यास अटकले असता मुलाने वडिलांना दगड मारून जखमी केले। वरुड येथील खारीपुरा परिसरात ही घटना घडली आहे। या प्रकरणी वडिलांच्या तक्रारीवरून वरुड पोलीस स्टेशन मध्ये मुलाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या घटनेने देखील वरुड शहरात चांगलीच चर्चा होत आहे। आता वरुड मोर्शी तालुक्यातील प्रत्येक अपडेट सर्वात आधी तुमच्या मोबाईलवर पाहण्यासाठी आजच आमच्या अमरावती टुडे न्यूज या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि प्रत्येक न्यूज तुमच्या व्हॉट्सअपवर सर्वात आधी बघण्यासाठी आमच्या 93 73 34 73 84 या व्हॉट्सअप क्रमांकावर मेसेज करा आणि ग्रुपला जॉईन होऊन प्रत्येक अपडेट सर्वात आधी मिळवा। वरुड तालुक्यातील प्रत्येक न्यूज शॉर्ट स्वरूपात बघण्यासाठी आमच्या वरुड टुडे न्यूज या Instagram पेजला आजच फॉलो करा आणि रोज अपडेट रहा।